नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश अगोदर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा जो संवाद आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, नवीन द्राक्ष बागांची लागण गेल्या वर्षी चांगली झालेली आहे. ह्या बागांच्या बाबतीत बेस कटिंग कधी घ्यावं याविषयी संभ्रमावस्था आहे. त्यावर मी माझं मत आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. बागायतदार बंधूंनो, बेस कटिंग घ्यायलाच पाहिजे. बेस कटिंगच्या अगोदर माती परीक्षण घेऊन खताची मात्रा तय करून घ्या. जास्तीत जास्त मुळांचा बंच जमिनीत कसा वाढेल ह्याच्यावर खरं म्हणजे आपण पाठीमागच्या 3-4 महिन्यात काम चांगलं केलेलं असेल. मुळांसाठीचा जो ह्युमिक ॲसिड असतील, प्लॅनोपिक्स असेल किंवा इतर वेगवेगळी खतं आपण दिलेली असतील ती देऊन जास्तीत जास्त मुळांचा बंच जमिनीतून व्हाईट रूट झोन चांगला वाढला पाहिजे. मल्चिंग चांगलं करून घ्या आणि बेस कटिंग करण्याची वेळ साधणं खूप महत्त्वाचं आहे. ही वेळ अशी असावी की टेम्परेचर म्हणजे तापमान जे आत्ता खूप कमी आहे ती थंडी थोडीशी कमी व्हायला पाहिजे. जास्त टेम्परेचरही वाढता कामा नये. आर्द्रता मात्र चांगली वाढलेली असावी. अशा वेळी आपण बागेचं बेस कटिंग घ्यावं. शक्यतो ही वेळ फेब्रुवारीच्या 10 ते 15 तारखेच्या पुढे येण्याची शक्यता जास्त आहे. त्याच वेळी आपण बेस कटिंग घेण्याचा प्रयत्न करावा अशी मला वाटतं. त्यावेळी वातावरण कसं घडतंय बघूया आणि त्या बेतानं आपण पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया. त्याच्या अगोदर मात्र नक्की माती परीक्षण करून घ्या, बोध झाकून घ्या, पाण्याचा मात्रा अत्यंत कमी द्या. जास्त पाणी जास्त द्यायची आवश्यकता नाही आहे. पण बेस कटिंग घेतल्यानंतर मात्र बाग चांगली चालली पाहिजे. ह्या विषयावर मात्र नेमकेपणानं काम करण्याचा प्रयत्न करा. बागायतदार बंधूंनो, बेस कटिंगच्या बाबतीत आत्तापर्यंत आपण कधी संवाद साधण्याचा प्रयत्न केला नव्हता. पण इथून पुढं मात्र आपण बेस कटिंग होऊन ओलांडे तयार होण्यापर्यंतचा जो संवाद आहे, जास्तीत जास्त 20 ते 21 ते 25 दिवसाच्या आत बेस कटिंग घेतल्यानंतर झाडाचं टॉपिंग कसं होईल ह्या विषयावर सुद्धा आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. माझी विनंती आहे की हे संवाद जास्तीत जास्त नवीन बागायतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.